राज्यातील शेतकऱ्यांसाठी 17 ऑगस्ट 2026च्या सकाळच्या झटपट ठळक बातम्या. नुकसान होऊनही मदत नाही. राज्यात 15 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे फिरवली पाठ. बातमी आहे पीक विम्यात शेतकऱ्यांना ठेंगा. 13 कोटींचा हप्ता, भरपाई फक्त 2 कोटी. मोठी माहिती समोर. बातमी आहे कर्जमाफीच्या यादीत नाव. KYCचे घोडे अडले. सांगली जिल्ह्यातील 14,898 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेच नाही. मोठी माहिती समोर. बातमी निघते मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट. PM किसान योजना 2031 पर्यंत सुरू राहणार. मंत्रिमंडळाची मंजुरी. बातमी आहे पीक विम्यावरून शेतकऱ्यांचा विश्वास उडाला. डॉक्टर विजय दर्डांनी कृषी मंत्र्यांचे वेधले लक्ष. बातमी निघते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना. KYC साठी पैसे मागितले, आता थेट होणार कारवाई. बातमी निघते राज्यातील 94,000 शेतकऱ्यांना दणका. कर्जमाफीच्या यादीतून नाव कपात. पुढली मोठी बातमी निघते तुमच्या गद्दारीचा डाग मराठ्यांनी पुसला. माझ्या विरोधात डबल गेम खेळता का? जरांगे पाटील यांचा एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप. बातमी आहे वर्ध्यामधून सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त. कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध. बातमी आहे अकोल्यामधून शेतकरी कर्जमाफीवरून पालकमंत्र्यांचं मोठं विधान. एकही शेतकरी वंचित राहणार नाही अशी दिली ग्वाही. बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल. केंद्र सरकारकडून PM किसान योजनेला 2031 पर्यंत मुदतवाढ. 3.15 लाख कोटींचा निधी मंजूर. बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू. चालू वर्षात 6 महिन्यात तब्बल 152 कर्जबळी. बातमी बीडमधून. बीड जिल्ह्यातील 97,000 शेतकऱ्यांना आत्तापर्यंत झाली कर्जमाफी. मोठी माहिती समोर. बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण विधानसभेमध्ये अखेर विधेयक मंजूर. सरकारचा मोठा निर्णय. बातमी आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपये मदत करण्याचे शासनाचे आदेश. शेतकऱ्यांना दिलासा. बातमी आहे पुढच्या आठवड्यात PM किसान योजनेचा 24वा हप्ता येणार. शेतकऱ्यांना दिलासा. बातमी आहे कर्जमाफी सरकारने केली आहे, बच्चू कडूने नाही. शेतकऱ्यांना 50,000ऐवजी 1 लाख रुपये अनुदान द्या, आमदारांची मागणी. बातमी आहे लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया सुलभ. 18 वर्षात 1,01,000चा लाभ. ऑनलाईन फॉर्मबाबत आदित्य तटकरे यांची माहिती. मी आत्ताच गाडी लावली आहे साहेब. जामर न काढल्याने चालकाने स्वतःची स्कोडा पेटवली. छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ. बातमी आहे पावसाचं पुन्हा कमबॅक. 27 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज. बातमी आहे महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प. म्हणाले महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजन. शेतकरी बांधवांनो, या होत्या आजच्या झटपट आणि ठळक बातम्या. व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.